मित्रांनो, बाहेर ना खूप पाऊस पडतोय आणि पावसामध्ये आहे ना भजी खायला खूप मजा येते. पण कांदा भजी आणि बटाटा भजी तर आपण एनी टाईम खात असतो. म्हणून आज मी बनवणार आहे मस्त मिरचीची कुरकुरीत भजी. तर मित्रांनो, मिरचीचे पकोडे खाण्यासाठी आपल्याला काहीच जास्त करायचं नाही आहे. फक्त ही रेसिपी पूर्ण बघायची आहे आणि मी जसं सांगेल तसं तुम्हाला करायचं आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला जाऊया रेसिपीकडे. सर्वात पहिला मी इकडे मस्त मिरची घेतलेली आहे. मीडियम साईजची घेतलेली आहे, जास्त मोठीही नाही घेतलेली आहे आणि जास्त लहानही नाही घेतलेली आहे. आता मधून आपल्याला असं इकडनं मस्त सुरीने चिरून घ्यायचं आहे आणि हे सर्व चांगले चिरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मस्त बेसन भरायचं आहे. तर सगळ्यात पहिलं मी आता इकडे मस्त असे बघा कट मारून घेतो आहे. असं एकदम हळू याच्यात चिरून घ्या, जास्त पण नाही, तर दुसऱ्या साईडनं पण फाटून जाईल. आणि बघा याच्यातल्या बिया आपल्याला काढायच्या नाही आहेत, बिया तशाच ठेवायच्यात, तरच आपल्याला मस्त तिखट चव लागणार आहे. आता सर्व मी अशा कटिंग करून घेतो आणि सर्व झाल्यानंतर आपण बेसन तयार करून घेऊया. आणि जास्त जोर लावून नका करत जाऊ, नाही तर काय होईल ते दुसऱ्या साईडने मिरची फाटू शकते, तर तसं नाही. हे बघा आता सगळं आपल्या इकडे मस्त रेडी झालेलं आहेत कटिंग करून. आता मी मस्तपैकी इकडे बेसन घेतलेलं आहे. मी इकडे अंदाजाने एक वाटीभर बेसन घेतलं होतं. बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण जिरं टाकूया. जिरं टाकल्यानंतर थोडासा ओवासुद्धा आपल्याला टाकायचा आहे. जिरं आणि ओवा याच्याने काय होते, बेसनामुळे पोट जे फुगते ते फुगत नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला छान आता मस्त असं फोडून घ्या. आणि आता ओवासुद्धा आपला टाकून झालेला आहे. आता लाल मसाला आपण याच्यात टाकणार आहोत. तर घरचा जो लाल मसाला असतो तो टाकला आहे. त्याच्यावर थोडीशी हळद आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे. तर हळदसुद्धा टाकून झालेली आहे. आता चवीनुसार आपण मीठ घेऊया इकडे. हा सर्वात पहिला मी थोडासा चाट मसाला घेतलेला आहे. चाट मसाला आपला टाकून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार. आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया मित्रांनो. पहिला सुकं मिक्स करून घ्या, मग आपण याच्यामध्ये एक छोटी वाटी पाणी घालणार आहोत. तर आता आपण एक वाटी पाणी घालूया. पाणी पूर्ण घालाय वाटीत आहे तेवढं. जर आपल्याला वाटलं की जास्त जाड होत आहे तर आपण थोडं पाणी अजून घालू शकतो, पण मला असं वाटतं की हे बरोबर होऊन जाईल. तर आता हे चांगलं मिक्स करून घ्या. तर बेसन आपलं छान मिक्स झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये मिरची आपल्याला कशी डीप करायची आहे. सगळ्यात पहिला मिरची घेतली, याला मस्त दोन्ही साईडनं असं छानपैकी चारी साईडने बुडवून घ्या. त्याच्यानंतर आता ही अशी मिरची उचला आणि हे जो आपण जी कट मारलेली आहे ती कट अशी पकडा एका हाताने आणि त्याच्यामध्ये बेसन मस्तपैकी असं मध्ये भरा. आपल्याला सर्व मिरच्या अशाच भरून घ्यायच्यात. जिकडे आपण कट मारलेले आहे त्याच्यामध्ये आपण चांगलं असं बेसन भरून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पुन्हा आपल्याला बेसनमध्ये डीप करायचे आणि तेलावर फ्राय होण्यासाठी सोडायचे. हे बघा असं परत डीप करून आपण तेलावर सोडून देऊया. तर चला मित्रांनो, तेल गरम करत ठेवूया आणि रेसिपीला स्टार्ट करूया. तर सर्वात पहिला आपण इकडे कढई घेतलेली आहे, गरम करत ठेवलेली आहे. तेल मी एक अंदाजाने घेतो आहे. तुम्हाला जास्त कमी घ्यायचं असेल, याच्यामध्ये अंदाज काही नसतो. आपली फक्त जी मिरची आहे ती चांगली डीप झाली पाहिजे एवढा आपल्याला अंदाज घ्यायचा आहे. तर इकडे तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आता मी एक एक मिरची अशी मस्त तेलावर सोडतो आहे फ्राय करण्यासाठी. आता आपल्याला याला लगेच थांबा, ही मिरची थोडीशी चिटकायला नको म्हणून साईडला केलेली आहे. आता या ज्या भजी आपण टाकलेल्या आहेत कमीत कमी आपल्याला चांगले 1 मिनटं फ्राय होऊन द्यायचं आहे. जर तुम्ही चमच्याने किंवा कलथ्याने याला हलवायला गेले तर ते तुटू शकतात, का तर ते खालती चिटकलेले असतात. तर आता आपण याला चांगलं फ्राय होण्यासाठी सोडूया. जरा चांगले फ्राय झाले, थोडासा कलर आला ना की मग नंतर आपण याला चमच्याने पलटून घेऊया. तर आता छान लाल कलर तर एक साईडने आलेला आहे, तुम्ही बघू शकतात. हे बघा असे चिटकलेले असतात, तर त्यांना असं चांगलं आपल्याला पलटून घ्यायचं आहे. तर मिरची एका साईडने छानपैकी फ्राय झालेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा अशी लाल कलर येईपर्यंत चांगली फ्राय करून घ्यायची आहे. तर आता आपल्याला 1 ते 2 मिनटं ठेवायचं आहे, जास्त नाही. आपली एक साईडने पूर्ण फ्राय झालेली आहे आणि मिरची शिजायला टाईम लागत नाही, ती लगेच शिजते, तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. तर आता आपण एक साईडने तर पूर्ण फ्राय करून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा चांगलं फ्राय होतं आहे. त्यानंतर आपण काढून घेऊया आणि दुसऱ्या ज्या भज्या आहेत त्या आपण परत तेलात सोडूया. तर आता आपण या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता चांगला लाल कलर आलेला आहे. आता आपण या काढून घेऊया आणि दुसऱ्या ज्या भज्या आहेत त्या तेलावर सोडूया.
तर आता दुसऱ्या मिरच्या आपण डीप केलेल्या आहेत, त्या अशा आपण याच्यामध्ये आता टाकून घेतो आहे परत तेलामध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपल्याला सेम जसं आपण पहिला फ्राय केलं आहे तसंच सेम आपल्याला आता पूर्ण असंच फ्राय करायचं आहे. त्यानंतर आपण काढून घेऊया पूर्ण फ्राय झाल्यानंतर आणि टेस्ट करून बघूया. यांना आपण आता पलटून घेऊया आणि मी जसं तुम्हाला सांगितलं तसंच आपल्याला पलटायचं आहे. थोडा वेळ पूर्ण फ्राय झाल्याशिवाय आपल्याला डायरेक्ट पलटायचं नाही आहे, नाहीतर बेसन खालती पूर्ण चिटकून जाईल. तर आपल्याला तसं नाही झालं पाहिजे म्हणून आपण हळूहळू करा, काय आपल्याला घाई नाही आहे. जेवढं तुम्ही हळू रेसिपी करतील तेवढी छान टेस्टी होईल, म्हणून सांगतो घाईमध्ये बनवू नका. तर फायनली आपले मिरचीचे पकोडे इकडे रेडी झालेले आहेत. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या मित्रांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा पावसामध्ये मस्त कुरकुरीत भजी खाण्याचा आनंद भेटेल.